हे गेले आपण 70-75 वर्ष पाहतोय. तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप घेऊ शकलेल्या नाही आहात. वन नेशन वन इलेक्शन झाल्यानं तुम्ही या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासाठी घेतल्या नाहीत कारण तुम्हाला हरण्याची भीती वाटते. त्याच्यामुळे हे बिल तुम्ही आणलं आहे, कॅबिनेटनं मंजूर केलं आहे. पण 2029ला मी फार जबाबदारीनं बोलतो आहे, लोक याच्यावर टीका करतील. 2029ला वन नेशन वन निवडणूक इलेक्शन जो काय त्यांचा फंडा आहे, त्यावेळेला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असतील का ही माझ्या मनात कायम शंका आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांच्याकडे 2 टेकू आहेत, त्यांना पक्ष फोडण्याचा आणि बहुमत प्राप्त करण्याचा अनुभव आहे. तरी माझा हा प्रश्न आहे, ज्यांनी देशाच्या संविधानावर आणि देशाच्या संघ राज्य व्यवस्थेवर अशा प्रकारे हल्ला केलेला आहे, इतिहासानं त्यांना माफ केलं नाही आणि पुढे जाऊन जी नवी योजना किंवा रचना ते आणायचा प्रयत्न करत होते ती पुढे नेण्यात ते राजकारणात राहिले नाहीत. एप्रिलमध्ये निवडणुका लागतात असं हे समजलं. कोणत्या? लोकसभेच्या? असं बोला मग. कधी लागू द्या. शिवसेनेनं मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे आणि आम्ही अत्यंत ताकदीने निवडणुका लढवू. 3 वर्ष या निवडणुका रखडवून ठेवल्या, 3-3.5 वर्ष. मुंबईसारख्या शहराला लोकनियुक्त सरकार म्हणजे महापालिका दिली नाही, महापौर दिला नाही. का? तर त्यांना हरण्याची भीती होती. विधानसभा निवडणुकीमध्ये वाममार्गानं आम्ही विजय प्राप्त करू शकतो याची खात्री पटल्यावर ते आता महानगरपालिकेची निवडणूक घेण्याच्या तयारीत आहेत. पण तुम्ही घ्या. आमचे कार्यकर्ते, आमचा मतदार हा ठामपणे मुंबईत मराठी माणूस टिकावा, मराठी माणूस राहावा आणि मुंबई ही राजधानी मराठी माणसाची आहे, ती महाराष्ट्रातच राहायला पाहिजे, यासाठी आम्ही प्राणांची बाजी लावून ही निवडणूक लढू. तुम्ही काल शरद पवारांची भेट घेतली असं सांगितलं जातं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये 2 विचारांचे गट निर्माण झाले. एकाचं म्हणणं आहे की अजित पवारांसोबत आपण सत्तेत जावं, तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की भाजपसोबत आपण सत्तेत जावं. अजित पवारांबरोबर जाणं आणि भाजपबरोबर जाणं एकच आहे, बरोबर ना? मी शरद पवार साहेबांना ओळखतो, जवळजवळ त्यांच्याबरोबर मी रोजच असतो. संसदेमध्ये, राज्यसभेत त्यांच्या आणि माझं जागा बसण्याची ही बाजूलाच, आम्ही एकत्रच बसतो. की बहुतेक कुणीतरी फार ठरवून आम्हाला जागा वाटप केलेलं आहे. मला असं वाटत नाही की माननीय शरद पवार साहेब त्यांनी जो विचार पुरोगामी महाराष्ट्राचा, त्यानंतर धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाणांपासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला, अशा विचारांपासून माननीय शरद पवार साहेब दूर जातील आणि हे जे भाजपच्या गोटात सामील झालेले हौशे नवशे गवशे आहेत, घाबरून पळून गेलेले, त्यांच्या नादाला लागून काही वेगळा विचार करतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये म्हणजे अजिबात करणार नाहीत. आणि दुसरा असा आहे की याबाबत मध्यस्थी कोण करत आहे, कोण करत आहे अशी माहिती की अदानींच्या घरी नाही, या संदर्भात मोठा उद्योगपती कशाला, गौतम अडाणींचं नाव घ्या ना तुम्ही कशाला लाजताय? असं म्हटलं जातं की बघा, गौतम अडाणींच्या घरी अलीकडे राजकीय चर्चा होतात. महाराष्ट्राचे भविष्य ते ठरवायचा प्रयत्न करतात. कोण? गौतम अडाणी, ज्याने महाराष्ट्राचं विमानतळ ताब्यात घेतलं, ज्याने धारावीसह हजारो एकर जमीन मुंबईची गिळली, ज्याने महाराष्ट्राचे जकात नाके ताब्यात घेतले सत्ता आल्याबरोबर, हे गौतम अडाणी महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय भवितव्य ठरवणार आहे. हे गौतम अडाणी म्हणजे का आचार्य विनोबा भावे आहेत का? हे गौतम अडाणी म्हणजे दादा धर्माधिकारी आहेत का? हे गौतम अडाणी म्हणजे जमनलाल बजाज आहेत का?
हे गौतम अडाणी म्हणजे सन्माननीय आदरणीय यशवंतराव चव्हाणजी आहेत का, की जे या राजकारण्यांच्या गटातटामध्ये मध्यस्थता करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतायत? काय आहे, एक उद्योगपती जो नरेंद्र मोदींचा मित्र आहे आणि मित्र म्हणून हा महाराष्ट्र आणि देश लुटण्याचा प्रयत्न करतोय म्हणून देशामध्ये गोंधळ सुरू आहे. तो या महाराष्ट्रामध्ये राजकारण करणार, महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणार आणि जे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसतायत त्यांना लाज वाटली पाहिजे मराठी म्हणून स्वतःला म्हणवून घ्यायला. राऊत साहेब, या थेट असा प्रश्न आहे की शरद पवार सुप्रिया सुळे वगळता जे अन्य एनसीपी शरद पवार गटाचे खासदार आहेत ते अजित पवारांच्या पक्षात जाऊ शकतात यासाठी, कारण अजूनही केंद्रात मी माननीय अजित शरद पवारांच्या गटाला मंत्रीपद नाहीये. प्रफुल्ल पटेल यांच्या मंत्रिपदासाठीची ही सगळी बघा, तजवीज शरद किंवा पवार कसरत गटात सुरू असल्याचं म्हटलं अजित जातंय. पवार गटाला मंत्रिपद केंद्रात यासाठी नाही, कारण मंत्रिपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला मला वाटतं 6 खासदारांमागे एक, हो. तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे 5 खासदार फोडून घेऊन या, तेव्हा तुमचा 6चा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ. यासाठी पवार साहेबांच्या पक्षाचे पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या 84व्या वर्षी जीवाचं रान करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडतायत. फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे, कोणी असतील, फुटणाऱ्याला शरम वाटली पाहिजे. मी जसं काल म्हणालो दिल्लीमध्ये पवारसाहेबांच्या मला विचारला प्रश्न, मी जर हे पाप केलं असतं पक्ष सोडून जाण्याचं, गद्दारी करण्याचं शिवसेनेमध्ये, तर माझ्यामध्ये हिंमत नसती बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेला नजर भिडवण्याची किंवा उद्धवजींच्या नजरेला नजर भिडवण्याची. मी हा निर्लज्जपणा करून आलो नसतो भेटायला कोणालाही, कारण मी पाप केलं आहे, माझं मन मला खातं आहे. नाही, पण राऊत साहेब, शरद पवार गटाचे काही खासदार हे नॉट रिचेबल असल्याचंही म्हटलं जातं. मला वाटत नाही. काल सगळे खासदार मी पवारसाहेबांच्या बंगल्यावर पाहिले, मी स्वतः पाहिले. काही लोकांनी अजूनही लाज शिल्लक ठेवल्याचं मला त्यांच्या बोलण्यातून दिसतं आहे. शरद पवारांसारखा एक महान नेता या महाराष्ट्रामध्ये आहे. बाळासाहेब ठाकरेंनंतर आम्ही त्यांच्याकडे पाहतो. जे कोणी असा विचार करत असतील तर ते पवारसाहेबांशी बेईमानी करत नसून ते महाराष्ट्राशी बेईमानी करतात असं मी समजतो. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न चालू आहे, तुम्ही जसं म्हणता मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू असेल आणि पक्ष फोडण्याचा प्रयत्न एकाच वेळेला सुरू असतो. ही दुधारी तलवार आहे, पण हे फार काळ टिकेल असं मला वाटत नाही, राहील असं मला वाटत नाही. प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो. तुम्ही प्रत्येक या जगामध्ये असे जे राज्यकर्ते हुकुमशहा निर्माण झाले त्यांचा अंत अत्यंत वाईट पद्धतीनं झाला. मग हिटलर असेल, असद असेल, सद्दाम हुसेन असेल, इदी अमीन असेल, सगळ्यांचाच अंत शेवटी लोकांच्या हातून होतो आणि यालाच मी लोकशाही मानतो. नाही, पण राऊत साहेब, जशी शरद पवारांच्या पक्षात अस्वस्थता आहे तसं म्हटलं जातं आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्येही अस्वस्थता आहे. कसली विशेषतः अस्वस्थता? काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये यासाठी, कारण भाजपच्या नेत्यांकडून दावे आहेत की काही महाविकास आघाडीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. बघा, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे प्रचंड काळा पैसा आहे. पैसा नाही, मी काळा पैसा, ब्लॅक मनी, लुटलेला पैसा आहे. त्यांच्याकडे पोलीस, ईडी, CBI, इन्कम टॅक्स अशा यंत्रणा आहेत. त्याच्यामुळे ते अशा प्रकारचे दावे करू शकतात. ह्या यंत्रणा जर आमच्याकडे असत्या तर अख्खा भाजप आम्ही 15 मिनिटात खाली केला असता. काय, ह्या यंत्रणा जर आमच्या हातामध्ये असत्या ना तर इतकंच कशाला, बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, निकालाची मतमोजणी सुरू होताच अर्धे भाजपवाले देश सोडून पळून गेलेले असतील, मोठे मोठे नेते. तर या गोष्टी आम्हाला सांगू नका. माझ्यासारखा माणूस आहे ना, कोणाच्या बापाला घाबरत नाही. आम्ही सगळं भोगून पक्षामध्ये तुरुंगवास भोगले, मारामाऱ्या केल्या, सगळं रक्त सांडलं, रक्त पाहिलं आहे. आता आम्ही सभ्य झालेलो आहोत. जोपर्यंत सभ्य आहोत तोपर्यंत आम्ही सभ्यतेनं राहू. महाराष्ट्राच्या मुळावर याचा प्रयत्न कराल तर पुन्हा 105 हुतात्मे देण्याची तयारी
फक्त उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये आहे आणि त्या 105 हुतात्म्यातला पहिला हुतात्मा संजय राऊत असेल महाराष्ट्रासाठी. राऊत साहेब, महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी या एकत्रितपणे किंवा तुमचा वेगवेगळ्या पद्धतीने, हो, पण म्हणजे तुमचा हट्ट काय आहे त्यासाठी? स्वबळावर शिवसेना आतापर्यंत लढण्याची तयारी आहे का? स्थानिक स्वराज्य